श्री स्वामी समर्थ. आम्ही नाशिकला जायला निघालो इव्हिनिंगला. आमचं थोडं काम होतं आणि थोडी शॉपिंग करायची होती मला. तिथलं शूट घ्यायला मला जमलं नाही. त्यानंतर आम्ही थोडं पुढं आल्यानंतर नाशिकमध्ये एक गोदा पार्क म्हणून एक पॉईंट झालेला आहे, तिथं आलो. तर तिथे बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि बघण्यासारखं पण खूप सारं काही होतं तिथं. तर आम्ही पुढे आल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही लहान मुलं खेळत आहे आणि खूप मजा घेत आहे. तर प्रत्येक खेळणीला वेगवेगळे तिकीट होतं, काहींना 50 होतं, काहींना 100 होतं. तर तुम्ही आले नाशिकमध्ये कधी तर या इकडे. तर इकडं 30ला बसायचं होतं. तर फर्स्ट राऊंड चालू होता, तर त्यात त्याला जागा नव्हती, त्यामुळे तो सेकंड राऊंडसाठी उभं होता तिकीट घेऊन. आणि इकडे त्यानंतर साईडला एक झोका होता, त्यात लहान मुलं घाबरत होते, त्यामुळे त्यांचे पॅरेंट बसलेले होते त्यांच्यासोबत. तर इकडे त्रिश बसला सेकंड राऊंडला, सगळ्यांना हाय करत होता. तर स्टार्टिंगला ते हळूहळू फिरवता, त्यानंतर ते जोरात फिरवता आणि त्रिशने पण त्यात मज्जा घेतली. आणि लास्टला तो घाबरला, त्याला उतरवायचं होतं, तो उतरव म्हणत होता. त्यानंतर त्यांनी संपल्यानंतर उतरून घेतलं. पुढे आल्यानंतर एक झोका आहे, त्यात लहान मुलांना एंट्री नाही, मोठे मुलंच खेळत होते. खूप सारं वरती जायचं आणि खाली यायचा तो. तर नंतर आम्ही इकडे त्रिशला खेळायचो, त्यामुळे त्यात बसला तो खेळत होता, त्यामुळे आम्ही तिथे निवांत बसून घेतलं. आणि खूप म्हणजे असं बघण्यासारखं आहे. तुम्ही नाशिकमध्ये कधी आले तर या. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप काही आहे आणि एन्जॉय घेण्यासारखं पण बऱ्याच काही गोष्टी आहेत तिथे. तर इकडे एक रेन शॉवर होतं, खाली लाईट चालू होती, त्यामुळे तिथे छान वाटत होतं. खूप जण फोटो काढत होते, मी पण 2-3 फोटो काढून घेतले. त्रिशने पण पाण्याची मजा घेतली. आणि पुढे आल्यानंतर इथं रेन डान्स चालू होता, खाली शॉवर चालू होते, खाली मुलं तिथे खेळत होते. काही मुलं खेळत होते, काही जण डान्स करत होते. तिथं पब्लिक बघा कशी डान्स करते. मराठी सॉन्ग चालू, त्यामुळे पब्लिकला खूप असं आनंद वाटत होता. मोमेंटची मजा घेत होते ते. त्यामुळे त्रिशने मी पण थोडीशी झलक दिली. त्यानंतर आम्ही निघालो तिथून. तर इथं फ्रंटला गेटवर बघा तुम्ही, खूप छान केलेलं आहे त्यांनी, खूप भारी वाटते तिथं, एंट्रीलाच आहे. त्यानंतर मिस्टरांचं काम होतं, त्यामुळे आम्ही MG रोडला आलो. थोडासा नाश्ता केला, त्यांनी मोबाईलचं मटेरियल घेतलं. मग तिथून आम्ही निघालो. घरी जायला खूप वेळ झाला, तर 10:30 वाजले होते. तर चलो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो.